म्हणजे इकडं आड आणि इकडं वीर मध्येच अडकली. वाईट बाबा, वाईट 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 वाईट, लय वाईट. पण या सगळ्यातनं सुद्धा मी तुला वाचवू शकतो. मुजुमदाराचं घर वाचलं पाहिजे हेच माझ्या मनात आहे. काय घर शाबूत असेल तर माझी इरा या घरात सून म्हणून वाजत गाजत येणार. येणार ना? येणार ना. पण त्याआधी या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं ते सांग. बस बस ताई बस. अगं काय करायला लागलीस हे? बस बस. आता तू मला रडवणार आहेस का? सांग बू. मुजुमदाराचं नाव कुठल्याही डागाशिवाय झळकत राहील. आता ही जबाबदारी माझी. दादा हे ट्रान्समीटर कुणी बनवून घेतले जरा सांगता का? मॅडम असं कसं सांगणार? लक्षात ठेवाय का एक गिऱ्हाईक असतं का? हो, तो काय आईस्क्रीम घेऊन गेलाय? त्यानं नेलेल्या या ट्रान्समीटर वरती युनिक बारकोड असतो. याची रिसिट किंवा डुप्लिकेट कॉपी असेलच ना तुमच्याकडे? बघा, चेक करा. हो हो. हा, हे बघा. नाव आणि नंबर दोन्ही आहे ना? हो. थँक्यू. आता मी सांगते तसं कर. आणि फोन रेकॉर्ड कर. हॅलो. हॅलो, स्पेशल कॉल आहे. मुजुमदारांकडून बोलतोय. त्यांनी तुम्हाला कॉल लावायला सांगितलेला. तुमचं काम एकदम वांड, एकदम चांगले, एकदम छकास झाले बघा. साहेबांना आवडलं ना? एकदम फर्स्ट क्लास मध्ये तोंड केलं बघा त्या म्हाताऱ्याचं. हा, खरंच चांगलं काम केलं. आणि शाळेचं काय मुजुमदारांनी सांगितलंय आणि काम होणार नाही असं होईल का? हॅलो. हा, तुम्हाला एक स्पेशल बक्षीस द्यायला सांगितलंय साहेबांनी. बक्षीस? आपल्या नेहमीच्या स्पॉटवर यायचं ना? नाही, तुम्ही एक काम करा. या नंबरवर मी तुम्हाला लोकेशन शेअर करतो. इथे या झटकन. मी येतो. हा. आता याचं काही खरं नाही बघ. दादा, आता ती दोघ जण आलती. ती कसली चौकशी करत होते? कोण दोघंच? कोणी नाही आलं इकडे. अहो, आत्ता तर इथनं गेलेत की ते. नाही कोण नाही. सांगताय का मुकाट्यानं? हा, ते ट्रान्समीटर बद्दल चौकशी करत होते. ज्यानं बनवून घेतलंय त्यालाच गाठाय गेल्यात वाटतं. बोल. हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो कुठेपर्यंत आलाय? ते काय 2 पावलं टाकले की पोचलो. हा लवकर या, 2 मिनिटात साहेब पोचतायत, लवकर या. हा हॅलो. सोडा मला, सोडा. कोणा तुम्ही? सांग, मुजुमदारांच्या सांगण्यावरूनच केलंस ना? बोल. थांब. परत धैर्य. बरोबर टायमिंगला आलात ना स्वतःच्या माणसाला वाचवायला. हो हॅलो, मी पकडतच होतो त्याला, पण तेवढ्यात त्यानं मला धक्का दिला. अजून किती खोटं बोलणार आहात? मुद्दाम त्याला जाऊ दिलं ना, माझ्या हाताला लागू नये म्हणून. ठीक आहे, माझ्याकडचं रेकॉर्डिंग तुम्हाला जेलात पाठवायला पुरेसं आहे. त्याच्यात त्यानं स्पष्ट सांगितलंय, मुजुमदारांच्या सांगण्यावरून त्यांनी शाळा पाडली.